शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटापूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची लॉटरी लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली असून सरकारच्या माध्यमातून जोरदार पैशांचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। हे पैसे 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील। नमो शेतकरी योजनेचा पुढील नवा हप्ता व पीएम किसान योजनेचा पुढील 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। दोन्ही हप्त्यांचे मिळून 2000 अधिक 2000 असे एकत्रित 4000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। ही अधिकृत बातमी या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचंय। बघा, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे। आजपर्यंत अफवा पसरल्या होत्या। कोण म्हणत होता आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे कधी पैसे येतील हे कोणी सांगत नव्हतं। अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुहूर्त लागलाय। निधी मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। पण थांबा शेतकरी बांधवांनो, हे पैसे आज येणार की उद्या येणार या संदर्भातील प्रतीक्षा जी तुमच्या मनात होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 5 नियमांमध्ये तुम्ही पास झाला नाही तर पैसे मिळणारच नाहीत। ही संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो। आता तुम्हाला माहित आहे की मागच्या अनेक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता रखडलेला होता। शेतकऱ्यांनी वाट बघून पण त्यांच्या खात्यावरती पैसे त्यांना मिळालेच नव्हते। महिने वाट बघत बसले तरी पैसे येत नव्हते। त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले होते। त्यावरती आता राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आणि बँकांना पैशांचं वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेत। या 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांना पैशांचं वाटप जोरदार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। जोरदार पैशांचं वितरण होत असताना अचानक स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांमध्ये दुपारी 2 वाजल्यानंतर सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम आलेला होता। त्यामुळे पैशांचं वितरण उद्यावर ढकललंय। उद्या सकाळी 10 वाजता बँका उघडल्या सर्वांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एकत्रित 4000 रुपये जमा होतील। नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना हे पैसे येणार का? तर बघा, 36 जिल्ह्यांपैकी फक्त 15 जिल्ह्यांमध्ये या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचे वितरण जमा करण्याची ऑर्डर मिळाली आहे। बाकीच्या जिल्ह्यांना 1 जून पर्यंत वाट पाहावी लागणार। शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी टप्पे निवडण्यात आलेत। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यात आज आणि उद्या या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचे वितरण कसल्याही परिस्थितीत जमा करण्याची ऑर्डर देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघाच। आता सांगतो ते 5 नियम, जे तुम्ही पास केले नाही तर पैसे मिळणारच नाहीत। पहिला नियम, मतदान कार्ड। तुमचं मतदान कार्ड असणं आता गरजेचं आहे, कारण अनेक लोक फक्त नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, लाडक्या बहिणीचे पैसे घेतात परंतु मतदान कार्ड काढत नाहीत। त्यामुळे मतदान कार्ड आत्ताच काढून घ्या, नाहीतर पैसे येणार नाहीत हे नक्की। दुसरा नियम, उत्पन्नाची मर्यादा। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे। उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आत असेल तरच पैसे येणार आहेत हे लक्षात ठेवा। तिसरा नियम, ई केवायसी। तुमची ई केवायसी झाली आहे का नाही ते आधी तपासा।
जर KYC झाली नसेल तर आत्ताच करून घ्या, नाहीतर पैसे येणार नाहीत हे नक्की. चौथा नियम, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का हे पण बघा. लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत हे नक्की. पाचवा नियम, फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का ते देखील तपासा. जर फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. फार्मर ID नसेल तर पैसे येणार नाहीत, त्यामुळे आत्ताच काढून घ्या. या 5 नियमांमध्ये तुम्ही पास झाला तर पैसे 100% तुमच्या खात्यात येतील. नाही झाला तर मात्र पैसे येणार नाहीत हे लक्षात ठेवा. आता सांगतो महत्त्वाची सूचना. तुम्ही ज्यावेळी तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर झेरॉक्स दुकानामध्ये देता तेव्हा अनोळख्या ठिकाणी दिल्यानंतर तुमचं बँकेतील हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते चोरीला जाऊ शकतात. आणि एकदा चोरीला गेलं तर तुमचं बँकेचं खातं वळवण्यात येऊ शकतं. आणि एकदा का वळवलं तर तुमच्या बँकेमध्ये जे काय नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे पैसे सरकार सोडत असतं ते खाते वळवल्यामुळे दुसऱ्याच्या बँकेत जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात आलेली आहे. आपली जी महत्त्वाची बँकेला जोडलेली कागदपत्र आहेत हे कोणाला सुद्धा देऊ नका. ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स करा, जेणेकरून तुमची कागदपत्र कुठेही हरवणार नाहीत. हे लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. आता बघा, सरसकट सर्व बँकांमध्ये पैशांचे वितरण होणार नाही. फक्त याच 12 बँकांमध्ये पैशांचे वितरण होणार आहे. त्या 12 बँका कोणत्या आहेत ते बघा. पहिली कोटक महिंद्रा बँक, दुसरी HDFC बँक, तिसरी ICICI बँक, चौथी जिल्हा मध्यवर्ती बँक, पाचवी बँक ऑफ बरोडा, सहावी इंडियन बँक, सातवी ॲक्सिस बँक, आठवी DCB बँक, नववी स्टेट बँक ऑफ इंडिया, दहावी महाराष्ट्र बँक, 11वी बँक ऑफ इंडिया आणि 12वी पोस्ट ऑफिस. या 12 बँकांपैकी तुमचं खातं कुठल्याही एका बँकेत असेल तर पैसे येणार आहेत हे नक्की. या 12 बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये पैसे अजिबात जमा होणार नाहीत हे लक्षात ठेवा. तर कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येतील ती यादी आता बघूया. यामध्ये पहिला जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यात 4000 रुपये येणार आहेत हे नक्की. त्यानंतर हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यात 4000 रुपये येणार आहेत हे नक्की. त्यानंतर अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतर अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतर बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतर परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतर जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. आणि शेवटी सांगायचा 15वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण मोठी खुशखबर आलेली आहे.
म्हणजे लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या 15 जिल्ह्यांमध्ये आता लवकरात लवकर पुढचा हप्ता नमोचा व पीएमचा एकत्रित निधी जमा होण्याची शक्यता आहे. या 15 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत आहे का ते तपासा. जर यादीत असेल तर 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. जर यादीत नसेल तर 1 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण काळजी करायची नाही, कारण 1 जून पर्यंत उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पण पैसे जमा होणार आहेत हे नक्की. लक्षात ठेवा, तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांकडून मिळाल्याची एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आणि ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला या बातमीची गरज आहे. जय जवान, जय किसान. धन्यवाद.